यानंतर बातमी आहे युद्धाची। इराणनं अमेरिकेला पुन्हा मोठा इशारा दिलाय। खमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेणार अशी घोषणा इराणनं केलेली आहे। जगातील 13 मोठ्या नेत्यांचं नाव असलेली हिट लिस्ट जारी केलेली आहे आणि त्यामध्ये ट्रम्प यांचं नाव असल्याचा दावा ट्रम्प यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यांनी जे विमान आहेत ते बदलल्याची सुद्धा एक बातमी समोर आलेली होती। त्याच्यामुळे इराण त्यांच्या सुप्रीम लीडरच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचा आधीच संकेत दिले जात होते अमेरिकेकडून आणि आता इराणनं सुद्धा ही हिट लिस्ट जारी केल्याची माहिती आहे। जगामधील 13 मोठ्या नेत्यांचं नाव या हिट लिस्टमध्ये असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे इराणनं अमेरिकेला पुन्हा एकदा मोठा इशारा दिल्याचं दिसतंय। अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षाचा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर सुद्धा दिसून येतोय। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 3% जास्तची वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूडचा दर $2.67 म्हणजेच 3.51% वाढून $78.68 प्रति बॅरलवर पोहोचलाय। जगातील सुमारे 20% पेट्रोलियम पुरवठा हॉर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होत असतं। त्यामुळे या मार्गावरील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि दरांबाबत चिंता वाढली आहे आणि येत्या काळात इंधनाच्या किमतींवर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे।